सर्वोपरि रखते हुए, मां भारती को सर्वोपरि रखते हुए हमें एकजुट होकर के लड़ना होगा। वैश्विक संकट के इस समय में हमें कर्तव्यों को सर्वोपरि रखते हुए कुछ संकल्प लेने होंगे। पेट्रोल डीजल का संयम से इस्तेमाल करना। साथियों, हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा। शहरों में जहां मेट्रो है, वहां हम तय करें कि हम मेट्रो का ही उपयोग करेंगे। अगर कार में ही जाना जरूरी है, तो फिर कार पूल करने का प्रयास करें। सामान भेजना हो तो कोशिश करनी है कि वह ज्यादा से ज्यादा रेलवे गुड्स के जो ट्रेन होती है, रेलवे की सर्विसेज से भेजें, ताकि इलेक्ट्रिक रेलवे होने के कारण पेट्रोल डीजल की जरूरत नहीं पड़ती है। कि इलेक्ट्रिक व्हीकल का ज्यादा से ज्यादा उपयोग करें। वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन कॉन्फ्रेंसेस, वर्चुअल मीटिंग्स, इनको हमें फिर से प्राथमिकता देनी है। तो कम से कम 1 साल के लिए हमें विदेशों में जाने की बातों को टालना चाहिए कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। विदेशी मुद्रा बचाने के लिए हमारी देशभक्ति हमें चुनौती दे रही है और हमें इस चुनौती को स्वीकार करते हुए विदेशी मुद्रा को बचाना होगा। अगर हम तेल खाना कम करें ना, तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है। आप देश सेवा में योगदान दे सकते हैं और इससे देश सेवा भी होगी और देह सेवा भी होगी। नमस्कार. गेल्या 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती चौथ्यांदा वाढलेल्या आहेत आणि या पुढच्या काळात त्या कितीदा वाढतील हे काही सांगू शकत नाही. साधारणतः ही वाढ जी आहे 7 ते 7.5 रुपयाच्या दरम्यान प्रति लिटर अशी करण्यात आलेली. या वाढीने कोणाचा फायदा होईल हे माहिती नाही आहे. देशाचा आर्थिक गाडा किती सुरळीत होईल हेही सांगता येणार नाही. परंतु सर्वसामान्य माणसाचं मात्र त्याचं आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडलेलं आहे. आता ह्याचे दृश्य आणि अदृश्य परिणाम काय होणार ह्याची कोणाला कल्पना नाही आहे. लोक आणखीन रस्त्यावरती आलेले नाहीत, परंतु प्रत्येकाने महिन्याचं बजेट त्यांच्या डोळ्यासमोर दिसतं आहे. विशेषतः जे लोक ज्यांचं हातावरती पोट आहे, म्हणजे रिक्षावाले असतील, टॅक्सीवाले असतील किंवा बाकीचे, तर त्यांना रोजच्या रोज त्यांना आता ग्राहक किती मिळतील, पेट्रोल डिझेल त्यांना आवश्यक त्या प्रमाणात मिळेल का नाही ह्याची काही शाश्वती नाही. तर या सर्व प्रश्नाचा दृश्य आणि अदृश्य परिणाम काय होणार याची माहिती घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये श्री देवीदास तुळजापूरकर आलेले आहेत. ते तुळजापूरकर हे बँकिंग क्षेत्रामध्ये गेल्या 40 वर्षापासून काम करतात. ते महाराष्ट्र बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्याशिवाय बँकिंग एज्युकेशन ट्रेनिंग अँड रिसर्च अकॅडमी बेट्रा याचे ते चेअरमन म्हणून सध्या काम पाहतात. तर या विषयावरती त्यांनी सांगोपांग चर्चा करावी, त्याचे वेगवेगळे पैलू आपल्या प्रेक्षकांसमोर सांगावेत, यासाठी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपण या विषयाची सुरुवात करावी. नमस्कार. तुम्ही आत्ता सांगितलं की 7 रुपयांनी साधारणतः भारतामध्ये पेट्रोल किंवा डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. पण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जी एका बॅरल क्रूड ऑइलच्या ज्या किमती आहेत, त्या किमती साधारण जानेवारी महिन्यामध्ये $70 ला 1 बॅरल क्रूड ऑइल होतं आणि ती किंमत आता जवळजवळ 116 प्रति बॅरल झालेली आहे. म्हणजे ती झालेली जी वाढ आहे ती 65% त्यापेक्षा अधिक वाढ आहे. त्या तुलनेने भारतामध्ये अजूनही क्रूड ऑइल किंवा
कच्चे तेल. पेट्रोल आणि डिझेल हम्म. याच्या किमती वाढलेल्या नाहीत. मी सांगण्याचं तात्पर्य हे की भविष्याच्या पोटात खूप काही दडलेलं आहे. म्हणजे ही 7 रुपये झालेली वाढ ही फार कमी वाढ आहे. येत्या काही दिवसामध्ये सरकारला अपरिहार्यपणे खूप मोठ्या प्रमाणावर या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ करावी लागणार आहे. कारण असं आहे की सरकार दोन्हीकडून आता अडचणीत आलेलं आहे. जर नाही केली वाढ तर सरकारला नोटा छापाव्या लागतील, म्हणजे डेफिसिट वाढेल, इन्फ्लेशनरी टेंडन्सीज वाढतील, भाववाढ वाढेल, याला सामोरं जावं लागेल. दुसरा पर्याय, समजा किमती वाढवल्या या पेट्रोलच्या आणि डिझेलच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ज्या प्रमाणात वाढल्या त्या प्रमाणात वाढल्या, तर आज आता किमती फक्त 7 रुपयांनी वाढल्या तर जमिनीवर त्याचे चटके सगळ्यांना बसतायत. आणि ही जी काय तीव्रता आहे ती तीव्रता येत्या काही दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. म्हणजे असं आहे की सध्याची चर्चा आहे मार्केटमध्ये की सरकारला जी 7 रुपयापर्यंतची वाढ सध्या जी आहे ती 15 किंवा 25 रुपयापर्यंत करावी लागेल असं म्हटलं जात आहे. खरं खोटं हे पुढच्या काळात कळणार आहे. परंतु या भाववाढीला लोक कसे, त्याचा सामना कसा करतील, सस्टेन कसा करतील, हा सरकारसमोर प्रश्न राहणार आहे. कारण हा केवळ आर्थिक प्रश्न नाही, त्याच्यातून लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आता मान्सून आपल्याकडे येतं आहे. शेतकऱ्यांना डिझेल नाही मिळालं तर त्याचा मान्सूनच्या मशागतीवरती, पेरणीवरती त्याचा परिणाम होणार आहे. म्हणजे एकीकडे तुमचं उत्पादन घटू शकतं, दुसरीकडे सर्वंकष महागाईमुळे लोक रस्त्यावरती येऊ शकतात, तिसरीकडे जे कारखाने ज्या कारखान्यामध्ये 2 व्हीलर आणि 4 व्हीलरचं उत्पादन होतं त्यांना कपात करावी लागेल, त्यांचं उत्पादन कमी करावं लागेल, त्यामुळे नोकर कपात होऊ शकते. तर सरकार म्हणून सरकारला एक काम करावं लागेल, राहत त्यांना म्हणजे दिलासा द्यावा लागणार आहे. त्याच वेळेस त्यांना भाववाढसुद्धा म्हणजे महागाईसुद्धा स्थिर ठेवण्याचं कसरत करावी लागणार आहे. तर अशा वेळेस सरकार काय करू शकतं? एक आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की एका बॅरेलची किंमत जी $70 होती ती जर 7 रुपयांनी जर वाढली तर त्याचा ताबडतोबीने परिणाम असा होतो की 15 बेसिस पॉइंटनी GDP, सकल घरेलू उत्पादन, हे घटतं. त्याचा सायमल्टेनियसली इन्फ्लेशनवर होणारा जो परिणाम आहे तो 30 बेसिस पॉइंट असतो. म्हणजे $7 वाढली तर. आणि आता आपण जर बघितलं तर 5 पट, 6 पट, 7 पट ती वाढलेली आहे. म्हणजे याचा सकल घरेलू उत्पादनावर परिणाम होणार आहे, याचा इन्फ्लेशनवर परिणाम होणार आहे. हा एक खूप मोठ्या प्रमाणात आपण इकॉनॉमी बद्दल बोलतोय. पण जमिनीवरचं जर वास्तव बघायला गेलो आता आपण, तर त्याचे भारतामध्ये वेगवेगळ्या सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेले आहेत. शेतीचं उदाहरण, तुम्ही शेतीबद्दल बोललात, शेतीचं उदाहरण जर घेतलं तर खताच्या किमती वाढलेल्या आहेत. खत पुरेशा प्रमाणामध्ये अवेलेबल नाही. त्या ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट आहे ती कॉस्ट वाढली की प्रत्येक वस्तूच्या किमती वाढतात. मग तुम्ही मध्यम वर्ग असा, निम्न मध्यम वर्ग असा की उच्च मध्यम वर्ग असा, तुम्ही ज्या गुड्स आणि सर्व्हिसेस वापरता त्या प्रत्येक गुड्स आणि सर्व्हिसेसच्या किमती आता वाढलेल्या आहेत आणि या येणाऱ्या काळामध्ये त्या आणखी मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या दिसतील. शेतीपुरतं जर बघायला गेलं आता, तर पूर्वी शेती बैल कसत होते, नांगरणी किंवा शेतीची कामं. आता बैल नाही करत, आता त्या ठिकाणी ट्रॅक्टर आलाय, ट्रॉली आली आहे आणि वेगवेगळ्या मॉडर्न इक्विपमेंट्स आलेले आहेत. आणि ही सगळ्या इक्विपमेंटसाठी डिझेल आवश्यक आहे. आणि आता आपल्याला ग्राउंड लेवलचे जे रिपोर्ट्स मिळतात ते असं सांगतात की खेड्यामध्ये आज आता सरसकट जे काय भाव सरकारने वाढवलेले आहेत त्याच्यापेक्षा 10 रुपये जास्त दिल्याशिवाय डिझेलच मिळत नाही. एक तर मिळत नाही, आणि जर मिळवायचं झालं तर 10 रुपयापेक्षा जास्त किमती द्यायला लागतं. म्हणजे याचा परिणाम काय होणार आहे की त्याची जी कॉस्ट आहे, इनपुट कॉस्ट आहे शेतकऱ्याची, ती वाढणार आहे. आणि दुसरीकडे आउटपुट कॉस्ट वाढतीये का? आताच कांद्याचे व्यापारी सध्या त्यांच्या हालाला पारावर राहिला नाही, इतकी वाईट परिस्थिती सध्या कांद्याच्या उत्पादकांची झालेली आहे. म्हणजे तिथे सरकार त्यांना काही गॅरंटी देत आहे, ॲश्युअर्ड करते, अशातलं पण चित्र नाही. हे झालं शेतीच्या क्षेत्रातलं. ओव्हरऑल जर बघितलं तर इंडस्ट्रियल इकॉनॉमीमध्ये पण प्रत्येक उत्पादनामध्ये वस्तूची ने-आण याची कॉस्ट वाढली.
त्यामुळं प्रोडक्शन कॉस्ट वाढली, सेल्स कॉस्ट वाढते आणि या सगळ्याचे दुहेरी परिणाम होत आहेत. एकीकडे महागाई वाढल्यामुळं क्रयशक्ती घटलेली आहे. सामान्य माणसाजवळ जी पर्चेसिंग कॅपॅसिटी आहे ती पर्चेसिंग कॅपॅसिटी घटलेली आहे, कारण सध्या आपल्याकडे जवळजवळ 90% लोक हे अशा पगारावर काम करतात जो फिक्स पे आहे. त्यांना डिअरनेस अलाउन्स मिळत नाही. म्हणजे महागाई किती वाढली तरी त्याचं कॉम्पन्सेशन त्यांना मिळत नाही. ते फक्त राज्य केंद्र सरकारी कर्मचारी, बँक, विमा कर्मचाऱ्यांना मिळतं. तिथेही आता आउटसोर्स्ड आणि कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉई मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत. त्यामुळं लोकांची क्रयशक्ती घटतीये, बाजारामध्ये मालाला उठाव नाही, त्यामुळे उत्पादनावर त्याचा वाईट परिणाम होतोय. उत्पादनावर परिणाम झाला की सरकारचं टॅक्स कलेक्शन घटलं की सरकार तिकडूनही अडचणीत येतं. अशी एक विचित्र कोंडी येणाऱ्या काळामध्ये जनतेची होणार आहे, त्याच्याबरोबर सरकारची पण होणार आहे. नाही, मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक अपील केलं होतं की सोनं विकत घेऊ नका, किंवा तुम्ही पेट्रोल डिझेलची बचत करा, विदेशी दवरी कमी करा, त्याच्यानंतर गाड्यांचा ताफा जो असतो तो कमी करा, अशा त्यांनी डूज अँड डोंट्स म्हणजे अशा काही त्यांनी सूचना केल्या होत्या. याचा प्रत्यक्ष परिणाम ह्याचा प्रत्यक्ष परिणाम पेट्रोल वाचवण्यात किती होईल आणि लोकांना त्याचा किती फायदा मिळेल ते काही माहिती नाही आहे. ऑस्टेरिटी मेजर्स त्याला म्हणतो आपण, की काटकसरीने राहा असं त्यांनी एक सांगितलं होतं. काही लोक म्हणतात की त्यांनी पॅनिक निर्माण केली, काही लोक म्हणतात की त्यांनी लोकांना काय म्हणतात त्याला सजग केलं. हा वादाचा विषय आहे. महत्वाचं म्हणजे सरकार म्हणून काय करू शकतं. म्हणजे तुम्ही जे सांगितलं सर्वंकष महागाई वाढणार आहे, महागाई अक्राळ विक्राळ होणार आहे, आपण गृहीत धरूयात, हे मान्य आहे. म्हणजे हे जागतिक संकट आहे की भारतापुरतं आहे हाही वेगळा भाग आहे. पण सरकारला सरकार म्हणून काम करायला लागतं. तर सरकार अशा वेळेस ते काय करू शकतं. आतापर्यंत फक्त परवाच्या दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही भाष्य केलेलं आहे, पण तो सरकारकडनं काही सांगण्यात आलेलं नाही आहे. काही लोक म्हणतात की हे करावंच लागेल, त्याशिवाय तुम्ही जगू शकणार नाही. हे चर्चेसाठी, वादविवादासाठी किंवा सभा संमेलनात बोलण्यासाठी ठीक आहे, पण ज्याचा इन्कमच कमी आहे, म्हणजे याचा अर्थ होतो तुम्ही अर्धपोटी राहा आणि तर उपाशी मारा, ते शक्य आहे का. म्हणजे ह्याचा अक्राळ विक्राळ स्वरूप आहे. याच्यासाठी सरकार काय करू शकतं, हे तुम्ही बँकिंग क्षेत्रात काम करतात, तुम्हाला त्याची आर्थिक बाजू माहिती, तर काय काय करू शकतं सरकार, याच्याविषयी आपण आम्हाला सांगा. सरकारने जेव्हा जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही, त्यामुळे ही दुरावस्था आलेली आहे. म्हणजे भारतामध्ये आज अजूनही आयात वस्तू कराव्या लागतात मोठ्या प्रमाणावर आणि निर्यात त्या तुलनेने फार कमी होते. त्यामुळं भारतात निर्माण झालेला जो इम्बॅलन्स आहे त्यातून फॉरेन एक्सचेंजचा क्रायसिस निर्माण होऊ शकतो. आता भारतामध्ये आयात करावी लागू नये याच्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं रिवायवल करण्याची आवश्यकता होती. गेल्या अनेक वर्षामध्ये अनेक वेळा या संदर्भात बोलल्या गेलं, पण आजही आपण बाजारात गेल्यानंतर बहुतेक वेळा चीनी वस्तूच खरेदी करतो. कारण चीनी आणि भारतीय किंवा इतर कुठली वस्तू याची तुलना केली तर ती स्वस्त मिळते. त्यामुळे हळूहळू भारतात मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे जवळजवळ विड्रॉवल सिम्पटम घेऊन उभं आहे. त्यामुळे ही परिस्थिती आली. तर सोनं आयात करावं लागतं, कारण सोन्याचं कन्झम्पशन भारतात खूप मोठ्या प्रमाणावर होतं. मध्ये सरकारने त्याच्यावर एक उपाय म्हणून गोल्ड बॉन्ड काढले, पण त्यातही सरकारला मोठा फटका बसला. आता सरकारने ती जी काय स्कीम होती तीही अबंडन केली. म्हणजे सरकारने ज्यावेळी जी पावलं उचलायला पाहिजे होती दूरगामी, ती पावलं उचलली नाहीत. त्यामुळे आजची ही परिस्थिती उद्भवलेली आहे. आता या परिस्थितीमध्ये सरकारने जर पहिल्यांदा काही करायची आवश्यकता असेल तर सरकारने राष्ट्रीय सहमती सर्व महत्वाच्या आर्थिक प्रश्नावर घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यामधले जे ताणेबाणे आहेत किंवा ताणतणाव आहेत हे निवडणुकीपुरते मर्यादित ठेवले पाहिजेत. त्याच्यानंतर सरकार आणि विरोधी पक्ष यांनी देशहित लक्षात घेता कुठेतरी कॉन्सेन्सस सहमती घडवून आणायचा प्रयत्न केला पाहिजे. पण सध्या भारतात तसं वातावरण नाही आहे. कुठलाही विषय घ्या, त्याच्यामध्ये मी तू झाल्याशिवाय तो विषयच पुढे बोलल्या जात नाही. त्याच्यावर कुठेही सहमती झाली पाहिजे. याच्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून एक मोठा भाऊ म्हणून जो पुढाकार घ्यायला पाहिजे, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्यासाठी जे रिपोझिशनिंग करायला पाहिजे ते केलं जात नाही. आत्ता देखील निवडणुका हे सरकारचं प्रमुख उद्दिष्ट होतं,
खरं म्हणजे जी पावलं आता सरकारने उचलली ती 3 महिन्यापूर्वी उचलायला हवी होती. पण ती जर उचलली असती तर देशीत साधता आलं असतं. पण निवडणुकीमध्ये कदाचित आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं असतं, ही सरकारला भीती होती. म्हणजे निवडणुकीय राजकारणाच्या पलीकडे देशाचं हित लक्षात घेता सर्व महत्वाच्या प्रश्नावर राष्ट्रीय सहमती घडवून आणणं आणि मग जे काय आर्थिक पावलं उचलायची, आता जी पावलं उचलायची ती पावलं सामान्य माणसासाठी अनप्लिझंटच आहेत. त्याला अनिच्छेनेच त्या गोष्टी अंमलात आणाव्या लागणार आहेत. कारण आता कोणी जर लोकप्रिय आणि लोकानुनयी भूमिका घेऊन आर्थिक निर्णय घ्यायचे ठरवले तर भारताची अर्थव्यवस्था केव्हाही कोलमडू शकते. नाही, याचा अर्थ असा होतो की ज्या त्यांनी निवडणुकीमध्ये ज्या त्यांनी घोषणा केल्या होत्या, लाडकी बहीण किंवा बाकीच्या गोष्टी, ह्या ज्या योजना आहेत त्यांना एकतर स्थगित ठेवाव्या लागतील किंवा ते कॅन्सल करावं लागतील, नंबर 1. नंबर 2, त्यांनी शेतकरी संघटना, उद्योजकांची संघटना यांच्याशी चर्चा करावी लागेल. तिसरी गोष्ट, मागे ज्यावेळेस भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं, लालबहादूर शास्त्री पंतप्रधान होते, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं अन्नधान्याची टंचाई असताना मी दर सोमवारी फक्त एकभुक्त राहीन, एक वेळ जेवण करेन, असं काही करायला पाहिजे. याविषयी सरकार म्हणजे पंतप्रधान यांनी पुढाकार घेतला तर देशामध्ये जसं क्रायसिस आल्यानंतर सर्वजण एक होतात आणि त्या क्रायसिसचा मुकाबला करतात, तशी निर्मिती त्यांना करता येऊ शकते. त्यांनी आजपर्यंत केली नाही, परंतु तू मिमीचं राजकारण त्यांना पुढे चालवणं अवघड होईल. याचं कारण असं की समाजातला जो गरीब वर्ग आहे, कनिष्ठ मध्यम वर्ग असेल, हातावरचं काम करणार असेल, त्याची सस्टेनिंग कॅपॅसिटी कमी आहे. तो फार काळ घरात बसू शकणार नाही. मग ह्याच्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात. आजपर्यंत विशेषतः 1991च्या रिफॉर्म नंतर लोक रस्त्यावरती येत नाहीत, मोर्चे निदर्शनं होत नाहीत, संप होत नाहीत, जे होतात ते तात्कालिक असं असतं. परंतु ही अशीच परिस्थिती झाली तर याचं सरकारला काय अंदाज असेल हे माहिती नाही आहे. एक अशी चर्चा आहे की मंत्रिमंडळाची एवढी संख्या असताना त्यात कपात करा तुम्ही, आमदार खासदारांचे वेतन त्यांनी गोठवून ठेवावे, त्यांनी घेऊ नये म्हणून. म्हणजे सरकारला जे काय करायचं ते स्वतःपासून करावं लागेल, मग ते लोकांना सांगू शकतात की तुम्ही असं करा म्हणून. अगदी बरोबर. तर मला वाटतं की ही फार वेळ त्यांना असं काही हे म्हणजे तुमच्या काळात झालं होतं, आमच्या काळात झालं होतं, हा जागतिक क्रायसिस आहे, ह्या गोष्टी ठीक आहेत बोलायला, परंतु ज्याला घर चालवायचं त्यांनी काय करावं. मला वाटतं ह्या काळात सरकारकडनं निर्देश येण्याची शक्यता अशी वाटते. परंतु तुम्ही बँकिंग क्षेत्रात आहात, ह्याच्यावर ठेवीवरती काही परिणाम होऊ शकतो का? नक्कीच. आता रेट ऑफ सेव्हिंग भारतामधला घटलेला आहे. पूर्वी आणि आता रोजमर्रा हाताशी तोंडाची गाठ आहे. त्यामुळे बचत करणं आणि ती बचत बँकेमध्ये टाकणं ही सुतराम शक्यता नाहीये. बचतीचा दर कमी झाला, त्याचा परिणाम बँकांची डिपॉझिट कमी होण्यावर होईल. त्याचा परिणाम बँकांकडे लोनेबल फंड्स, कर्ज वाटण्यासाठी आवश्यक असलेले रिसोर्सेस, त्याच्यामध्ये कटोती झालेली दिसेल आणि मग कर्ज वाटण्याची जी गती होती ती गती पण हळूहळू मंदावेल. एकूणच आता जो क्रायसिस आहे तो पहिल्यांदा क्रायसिस आहे आणि त्याची भयावहता किती आहे हे सरकारने अतिशय खुलेपणे जनतेसमोर मांडायला पाहिजे. आज अजूनही जनतेला भ्रमात जर ठेवायचा प्रयत्न केला तर मला वाटतं सरकार आपल्या पायावर धोंडा टाकून घेईल. सरकार यापुढे लोकांना भ्रमात ठेवणे सरकारला परवडणार नाही. आणि एकदा ती परिस्थिती लोकांना अवगत केली आणि मग सरकारने जी काय कटोती करायची ती स्वतःपासून करायला जर सुरुवात केली तर त्याचा एक परिणाम दिसेल. दुसरा एक गोष्ट महत्वाची आहे की सध्याच्या सरकारचं कॅरेक्टर आणि छबी ही उद्योगस्नेही अशी आहे. काही उद्योग समूहाला सरकार फेवर करतं किंवा मोठ्या उद्योगांना सरकार झुकतं माप देतं. ही जी आम जनतेच्या मनात निर्माण झालेली प्रतिमा आहे ती दूर करण्यासाठी सरकारला या मोठ्या उद्योगांच्या बाबतीमध्ये नव्याने विचार करून काही नवीन टॅक्सेस लावावे लागतील. नाही, याच्यात बातमी एक मी थोडंसं डिस्टर्ब करतो, पण तो जे असे बातम्या आलेल्या आहेत की मोठे उद्योजक आपलं भांडवल इथून भारतीय मार्केटमधून भांडवल काढतात अशी चर्चा आहे. उत्पादन नवीन होत नाही आहे, त्यामुळे तुमचं तुम्ही एक्सपोर्ट काही करू शकत नाही, त्यामुळे परकीय चलन मिळत नाही. शेअर मार्केटला याचा फटका बसतो. त्यामुळे जर उद्योजक जर आपलं भांडवल काढत असतील आणि जे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट होती ती कमी होत असेल तर सरकार हे चोहूबाजूने संकटात आहे. म्हणजे त्याचे औद्योगिक मित्र किंवा उद्योगपती त्यांचा सुद्धा मार्केटवरती विश्वास नाही आहे, सर्वसामान्यांचा नाही आहे. आणि ह्या सरकारने आजपर्यंत
तशी इकॉनॉमिक क्रायसिस पाहिलेली नाही आहेत. बरोबर. बाकीच्या कॅलॅमिटी झाले असतील, दुसरी संकट आली असतील, पण आर्थिक पटलांना तोंड कसं द्यायचं? तुम्ही जे म्हणाल ते सहमतीचं राजकारण हे ठीक आहे वातावरण निर्मितीसाठी, पण त्यांना एकाच वेळेस राहत सुद्धा द्यावी लागणार आहे. बरोबर आहे. तर त्या पद्धतीनं ते आणखीन बाहेर आलेले नाही आहे. परंतु मला असं वाटतं की संघटना ज्या वेगवेगळ्या आहेत त्या अजून शांत आहेत. म्हणजे फिक्की असेल, इंडस्ट्रियल असोसिएशन असतील किंवा शेतकऱ्यांचे असतील किंवा कामगारांचे असतील किंवा बँक कर्मचाऱ्यांचे असतील, ह्या लोकांनी सरकारला जर काही सूचना केल्या त्या आजपर्यंत केलेल्या नाहीत, कारण तसं वातावरण नव्हतं. बरोबर. परंतु त्यांनी काही केलं तर सरकार त्याच्यानंतर काही ब्ल्यूप्रिंट काढून लोकांना विश्वासात घेऊ शकतं असं वाटतं. एकूणच मला असं वाटतं की आजची सिच्युएशन ही SOS सिच्युएशन आहे. आणि जे भ्रम की स्टॉक मार्केटमध्ये शेअर मार्केट वर जातं आणि मग सुखावल्या जातं, ते दिवस गेले आता. जानेवारी ते आतापर्यंत आपण 25 मे जर तारीख घेतली तर या काळामध्ये जवळजवळ 50 लाख कोटी रुपये इन्व्हेस्टर्सचं नुकसान झालेलं आहे या शेअर मार्केटमधल्या फ्लक्च्युएशन्समुळे. एक साधा आकडा आपण घेतला तर त्याचा परिणाम म्युच्युअल फंडवर व्हायला थोडा वेळ लागेल, त्यामुळं डायरेक्ट इन्व्हेस्टरवर त्याचा परिणाम आपल्याला थोडासा उशिरा दिसेल. अगदी आत्ता सरकार वाचलं ते कशामुळे? तर रिझर्व्ह बँकेकडे जे सरप्लस होते ते गेल्या तुम्ही बघा 2023-24, 25-26 म्हणजे या काळामध्ये जवळजवळ 7,66,052 कोटी रुपये रिझर्व्ह बँकेने आपल्याकडचे जो काही डिव्हिडंड आहे तो डिव्हिडंड भारत सरकारला दिला, जो की 2014 ते 18 5 वर्षामध्ये तो फक्त 2,65,110 कोटी रुपये होता. 2025 एका वर्षात 2,69,000 कोटी रुपये दिले. हा विंडफॉल गेन आहे. हे जे काय आलं त्याच्यामुळे सरकार थोडं वाचलं, पण आता मात्र सरकार जवळ वाचण्यासाठी किंवा लपण्यासाठी कुठेही जागा शिल्लक असणार नाही. त्यामुळं सरकारला प्रत्यक्ष त्या परिस्थितीला जाऊन भिडावं लागेल, त्याची भयावहता लक्षात घेऊन लोकांपर्यंत ती समजावून सांगावी लागेल, राजकीय पक्षामध्ये सहमती घडवून आणावी लागेल आणि ताबडतोबीने कृतीमध्ये उतरावं लागेल. आणि उतरवत असताना भलेही आपली उद्योग स्नेही प्रतिमा थोडी कॉम्प्रोमाइज झाली तरी चालेल, पण सामान्य जनतेला राहत देण्यासाठी या उद्योगांवर आवश्यकता पडली तर अधिक कर लावावे लागतील, तरच यातून परिस्थितीची सुटका होऊ शकते. बरोबर आहे. आपण एका वाक्यात जे सांगितलं की सध्या वेळ कठीण आहे, म्हणजे रात्र वैऱ्याची जागा राहा, याच्यासाठी सरकारचं मन मोठं पाहिजे आणि पक्षीय राजकारण बाजूला ठेवून त्यांनी लोकांशी संवाद केला पाहिजे, अशा मला वाटतं की हा सध्याचा उपाय दिसतो. तुम्ही स्टुडिओत आलात, चर्चेत भाग घेतला याबद्दल धन्यवाद.